नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासह जगभरात इंधनाचा तुटवडा जाणवू लागला आहे. इराण अमेरिका युद्धामुळे हुमुरची समुद्रधुनी बंद झाल्यानं एलपीजी टँकर्स अडकले आहेत. यामुळे भारतात घरगुती एलपीजी, व्यावसायिक एलपीजी आणि सीएनजी यांचा पुरवठा प्रभावित झाला आहे. 5 मार्चला केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं ECA लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्याच्या अंतर्गत सर्व तेल शुद्धीकरण कंपन्यांना प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर केवळ एलपीजीच्या उत्पादनासाठीच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 मध्ये संसदेत मंजूर झाला होता. हा कायदा केंद्र सरकारला कोणत्याही अत्यावश्यक वस्तूंचा उत्पादन, साठवणूक, विक्री आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देतो. पेट्रोलियम उत्पादन हे या कायद्याच्या कक्षेत येतात. उल्लंघन करणाऱ्यांना सेक्शन 7 नुसार 3 महिने ते 7 वर्षाची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. 2022 मध्ये युक्रेन रशिया युद्धातही हा कायदा लागू करण्यात आला होता. भारतात दरवर्षी 31.3 दशलक्ष टन एलपीजी वापरला जातो. त्यापैकी फक्त 12.8 दशलक्ष टनच देशाअंतर्गत उत्पादन होतं. 85 ते 90% आयातीत एलपीजी होर्मुझच्या समुद्रधुनीतून येतो. सध्या देशात 25 ते 30 दिवस पुरताच एलपीजी साठा शिल्लक आहे. ECA लागू झाल्यामुळे रासायनिक कंपन्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर फक्त एलपीजीसाठी होण्यामुळे काही रासायनिक उत्पादन ठप्प होऊ शकतात. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी वाढली आहे. व्यावसायिक एलपीजी पुरवठा थांबवण्यात आला आहे. केंद्र सरकारचा उद्देश नागरिकांना घरगुती गॅस पुरवठ्यात कोणताही तुटवडा होऊ नये हा आहे. युद्ध सुरू राहिल्यास देशातील इंधन तुटवडा गंभीर स्वरूप घेऊ शकतो.